नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगलाच धडा. 18 मार्च प्रोममध्ये धूलिवंदन असल्यामुळे अक्षराला अधिपतीची आणि अधिपतीला अक्षराची खूप आठवण येत असते. भुवनेश्वरी त्याला रंग लावते, पण अधिपती अजूनही अपसेट असतो. तो तांबाबाई, काहीतरी कर बाई, काहीतरी चमत्कार कर आणि आमच्या दोघांची भेट घडवून आण. बाबा अक्षराची माफी मागतात आणि म्हणतात, अक्षरा, माझ्या मनात होतं ते मी बोलून गेलो. अक्षरा म्हणते, बाबा ही काय सांगायची गोष्ट आहे का? आता विद्या आणि बाबा तिला रंग लावतात. अक्षरा मनात म्हणते, अधिपती, पुढच्या धुलिवंदनला तुम्ही, मी आणि आपलं बाळ आपण तिघंही एकत्र असणार. देवा, काही पण कर आणि आमच्या दोघांची भेट घडवून आण. आम्ही दोघं भेटलो ना, सगळे प्रॉब्लेम दूर होणार. इकडे शाळेत मात्र असा काही गोंधळ उभा राहतो की फुलपगारे सर विचारतात, अक्षरा आली का? स्टाफ म्हणतो नाही. फुलपगारे सर म्हणतात, आता जो प्रॉब्लेम आला ना, त्यासाठी अक्षराच पाहिजे. ते आता फोन करतात आणि म्हणतात, अक्षरा, तू आता शाळेत येऊ शकशील का? अक्षरा म्हणते, हो सर, मी येते. पण काय झालं? ते म्हणतात, अक्षरा, तू शाळेत ये, मग सांगतो. ती म्हणते, ठीक आहे सर, मी लगेच येते. ती म्हणते, आई, मी शाळेत चालल्या. विद्या म्हणते, का गं एवढ्या घाईघाईने? अक्षरा म्हणते, हो अगं, फुलपगारे सरांचा फोन आला होता आणि त्यांनी अर्जंट शाळेत बोलवलं. नक्कीच काहीतरी असणार, मी निघते. विद्या म्हणते, थांब, अगं डबा घेऊन जा. अक्षरा म्हणते, नको आई. ती म्हणते, अजिबात नाही अक्षरा, काही झालं तरी स्वतःची काळजी घ्यायची, कितीही काम असलं तरी. अक्षरा स्माईल करून म्हणते, ठीक आहे. सर ऑफिसमध्ये येतात आणि फुलपगारे सरांना म्हणतात, सर, अधिपती सरांना बोलावं लागणार. फुलपगारे सर म्हणतात, का? मी अक्षराला बोलवलं ना. ते म्हणतात, अधिपती सरांच्या सहीशिवाय आपण तो रिपोर्ट नाही पाठवू शकत. फुलपगारे सर म्हणतात, ठीक आहे, मी लगेच फोन करतो. ते अधिपतीला फोन करतात, पण अधिपती काय फोन उचलत नाही. मग ते घरी करतात आणि म्हणतात, काही कागदांवर अधिपती सरांच्या सह्या हव्या आहेत. त्यांना सांगा अर्जंट शाळेत बोलवलं. धनाजी जातो आणि म्हणतो, धाकले मालक, तुम्हासनी शाळेमध्ये अर्जंट बोलवलं आहे. अधिपती विचारतो, काय रे धनाजी, एवढं काय अर्जंट आहे? तो म्हणतो, माहीत नाही, काहीतरी म्हणले, कागदपत्र, सह्या. अधिपती विचारतो, मास्तरीबाईचं काही नसेल ना? परत त्यांना शाळेतून काढतात की काय? नाही, मला अर्जंट जायला पाहिजे. तेवढ्यात ओंक्या येतो. तो रंगाने पूर्ण भरलेला असतो. अधिपतीला रंग लावणार तेवढ्यात तो थांबवतो. ओंक्या म्हणतो, काय रे, काय झालं? तो म्हणतो, ओंक्या, मला शाळेमध्ये त्यांनी अर्जंट बोलून घेतलं आहे. नक्कीच काहीतरी मास्तरीबाईबद्दल असणार, म्हणून मी तिकडं चाललो आहे. तुम्ही खेळा रंग. अक्षरा ऑफिसमध्ये जाते आणि म्हणते, सर, तुम्हाला बोलवलं? फुलपगारे सर म्हणतात, हो अक्षरा, खरं तर तुझ्याकडं पण काम आहे, पण अधिपती सरांकडे जास्त आहे. त्यांची सही हवी आहे आणि मी त्यांना बोलवलं, ते येतीलच इतक्यात. अक्षरा आनंदात म्हणते, अधिपती येणार? तिच्या चेहऱ्यावर गोड स्माईल येतं. ती मनात म्हणते, आज मी अधिपतींना सांगून टाकणार की तुम्ही बाबा होणार. त्यांना खूप आनंद होईल. काही केलं तरी अधिपती नाराज. यामुळे भुवनेश्वरी खूप सैरभैर होते आणि विचार करते, असं काहीतरी करावं लागणार की अधिपती खुश राहतील. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.